ज्या माणसानं जडणघडण केली, रात्रीचे दिवस केले आणि सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकत्र करून संघटित करून 30 जून 2026 ची तारीख आणली कर्जमाफीची। आणि हा झाकण झुला रविराज साबळे मराठवाड्यातील हा जो व्यक्ती आहे, हा ट्रोल करून आला बच्चू भाऊंना आणि म्हणून करायला चॉकलेट खाऊन आला, पैसे घेऊन आला, खोके घेऊन आला। मीटिंग काय नागपुरात नव्हती काय होत, मुंबईला काय जायचं काय गरज आहे, काय गरज पडली हा? आणि तिच्या तोंडातून ऐकलं मी सर्व काय जे जरांगे पाटील धर्मासाठी जी आरक्षणासाठी उपोषण करतात, तर ते सरकार लोक त्याच्यापाशी येतात, ते सरकारपाशी जात नाही। यश मिळो का नाही मिळो, तर त्याला माय एकच उत्तर द्यायचं आहे त्या त्याला। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा रविराज साबळे पण व्हिडिओ गेला पाहिजे, कारण त्या माणसानं जरांगे पाटील बद्दल बोलला आणि जरांगे पाटील काय बोलला तो की बाबा मी व्हिडिओ पाहिला त्याच्यात तिने सांगितलं की जरांगे पाटील उपोषणाला बसतात किंवा आंदोलन करतात ना, तर बाबा तर ते आंदोलन थकीत हो या आंदोलन यशस्वी हो या ना हो, पण ते एकनिष्ठ राहतात आणि कोण्या सरकारच्या पाशी जात नाही, सरकार त्याच्या पाशी येते। हे त्यांनी ट्रोल केला आहे हा, तर त्याच्यावर मला उत्तर द्यायचं आहे। अरे बच्चू भाऊ कडू ला जेव्हा 28 चं एक आंदोलन ठरलं होतं, 28 तारखेपासून आंदोलन ठरलं होतं नागपुरात जाण्याचं, तर शेतकऱ्याला संघटित करून एकत्र करून जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून दिवस रात्र करून शेतकऱ्याला एकीकरण केलं, एकमूट केली आणि शेतकरी पोचला। तिथे पोचल्यावर तिथं जन आंदोलन झालं। 50 ते 100 किलोमीटर ट्रॅफिक होतं, म्हटलं शेतकरीच होते, ट्रॅक्टर होते हा। तू विचार कर, म्हणजे एवढं ट्रॅफिक होतं की 50 किलोमीटर पासून ते 100 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक होतं, कुठलाही आजूबाजू एक कोणी जात नव्हता। सरकारवर एवढा बोज हे पडला की सरकारला असं वाटलं काय करावं का बच्चू कडू हा आता तुफान सारखा येऊन राहिलेला आहे शेतकऱ्याला घेऊन सारात, हा रानटी हा जंगलवासी शेतकऱ्याला घेऊन येऊन राहिलेला आहे, हा जंगलचा शेर सगळ्याला घेऊन येऊन राहिला। आता हा कर्जमाफी करणार म्हणजे करणार, आता आश्वासन चालणार नाही। आणि हा माणूस आला आपल्याला उभं करण्याचा असन, ह्या माणसाला आपल्याला आता खरंच आपल्याला कर्जमाफी करायला लागत नाही, तर हा माणूस पुरा महाराष्ट्र पेटून टाकन। हा उद्देशाने बच्चू भाऊ कडू गेले होते, आर आणि पार गेले होते। तर गेल्यावर नागपूरची पुरी व्यथा सांगतो तुला मी, नागपूरमध्ये अशी बंदी होती की आजूबाजूला कोणी जाऊ शकत नव्हतं रस्त्याकडलं, एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं। कारण शेतकऱ्याची गर्जना, शेतकऱ्याच्या वाहनानं ट्रॅक्टरानं एवढी गर्जना झाली होती की सरकारला झुका लागलं। सरकारला समजलं काय, जेव्हा बच्चू भाऊ कडून तिकून फोन आला की बाबा तुम्ही मुंबईला या, आपण मीटिंग करूया आणि तुमच्या ज्या काय मागण्या आहे आम्ही ह्या पूर्ण करायला तयार आहे, आपण जरा मीटिंग घेऊ। तर जेव्हा बच्चू भाऊ कडू लगेच गेले नाही, ऐकून घे, लगेच गेले नाही त्यांनी शेतकऱ्याला विचारलं, सगळ्या शेतकऱ्यांसमोर बोलले ते आणि म्हटलं की मला हा अमक्यानं त्यानं फोन लावला, मला बावनकुळेनं फोन केला, मला मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि म्हटलं की तुम्ही या, आपण तिथं मीटिंग घेऊया, जाऊ का नाही जाऊ। शेतकऱ्याला म्हटलं ऐकून घे रे गौसाळे, ऐकून घे काय म्हटलं शेतकऱ्याला, जाऊ का नाही जाऊ। मला क्लिप मिळाली ते मी तुले व्हायरल करणार म्हणजे करणार, कारण बच्चू भाऊ कडूंचा सवाल आहे आणि आमच्या एरियातला माणूस आहे। तू विदर्भात येऊन पाय, चांदोरा तालुक्यात येऊन पाय, बच्चू भाऊचे फोटो तुला घराघरात दिसन। कारण शेतकऱ्याचा दाता आहे, मातीतून उचलणारा लेकराला त्या माणसानं सोनं बनवलं त्या लेकराचं। तर हे विचार कर की बच्चू भाऊ कडूवर तू विटंबना करू राहिला, त्यांच्यावर टीका करू राहिला, तर त्याच्यासाठी मी तुला बोलून राहिलो। तर बच्चू भाऊ कडू गेले नाही म्हटलं शेतकऱ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना जेवढे महामोर्चामध्ये शेतकरी होते त्यांना त्यांनी म्हटलं की मी जाऊ का नाही जाऊ, मी गेल्यावर तुम्ही इथं राहण का नाही राहता, घरी चालले जाण आणि म्हणान का आंदोलन संपलं, आंदोलन संपणार नाही। बच्चू कडू म्हटलं, बच्चू भाऊ काय म्हटलं, आंदोलन संपणार नाही। ऐकून घेतो रविराज साबळे काय म्हटलं त्यांनी, आंदोलन संपणार नाही। तुम्ही म्हणाल का आता आंदोलन संपलं आता चला घरी, आता बच्चू भाऊ चालले मुंबईला, असं म्हणू नका, नाहीतर मी मुंबईला जाणार नाही, इथंच थांबतो तुमच्या ठिकाणी। काय म्हणे बच्चू भाऊ कडू की मी जाणार नाही मुंबईला, मी कुठं जाणार
काय म्हटलं बच्चूभाऊ कडून, मी मुंबईला जाणार नाही जोपर्यंत तुमचेही रिस्पॉन्स येणार नाही. शेतकऱ्यांनो, माझ्या बापांनो, माझ्या भावांनो, माझ्या भगिनींनो, ज्या कोणी होते तिथे सगळ्यांना त्यांनी वक्तव्य केलं. तर तेव्हा बच्चूभाऊ कडूंना तिकून उद्गार आला शेतकऱ्यांचा, भाऊ तुम्ही जा, आम्ही तुमच्या पाठीशी, आम्ही इथंच थांबणार, इथं ठामपणे राहणार, जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. शेतकऱ्याचा हाच शब्द पाळून बच्चूभाऊ कडू म्हटलं मुंबईला गेले. आणि तू झाकण झुल्या काय म्हणून राहिला, मुंबईला गेले, चॉकलेट घेऊन आले. ते त्याच्या मनाने गेले काय नाही, शेतकऱ्यांच्या मनाने गेलेले आहे, शेतकऱ्यांच्या कर्तव्याने गेले आहे, शेतकऱ्यांच्या उद्गाराने गेले आहे, शेतकऱ्यांच्या घोषवाक्याने गेलेले आहे, शेतकऱ्यांच्या एका शब्दाने गेलेले आहे. त्याच्या मनाने नाही गेले, ते मुंबईला गेले. आणि मला सांग, तेवढं मोठं मंत्रिमंडळ नागपूरला येईन काय बे? आणि समजा नसते गेले आणि म्हटलं असतं त्यांना आम्ही येऊ शकत नाही, तर मग त्यांना काय म्हटलं असतं माहितीये काय? त्या लोकांना दोन तोंडे सापायचे लोक, त्यांना काय म्हटलं असतं, आम्ही कर्जमाफी द्यायला तयार आहे पण बच्चूभाऊ घ्यायला तयार नाही. काय म्हटलं असतं, आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायला तयार आहे पण बच्चूभाऊ कडू घ्यायला तयार नाही. ह्या कारणामुळे बच्चूभाऊ कडूला तिथेही पाहा लागते. कारण एवढा शेतकऱ्याचा सपोर्ट, एवढं जल्लोषण आणि अन्न भूक त्यागानं माणूस उपाशी पोटी इथं माझा महाराष्ट्रातला शेतकरी इथं झोपलेला आहे. हे बरं वाटते का रे? पाणी पडून राहिलं, थंडी वाजून राहिली, ऊन तपून राहिलं, भुकेलेला आहे, कसा झोपत असन, कसा खात असन, काय करत असन, बच्चूभाऊ कडूला समजत नाही काय? शेतकऱ्यांना समजत नाही का? माझा महाराष्ट्र पाखरासारखा लोळलेला आहे. रस्त्यावर साप असो, इचू असो, काही पण असो, तरीही बच्चू कडू भाऊ 5 दिवस सतत त्यांनी आंदोलन केलं. तेव्हा हा कंठ फुटला मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या मंत्रिमंडळांना. तेव्हा त्यांनी फोन केला की आम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहे, तुम्ही या मुंबईला. तर बच्चूभाऊ कडूनच शेतकऱ्यांना विचारलं की जाऊ का नाही जाऊ का नाही. कारण बच्चूभाऊ कडू म्हणत होते, मी गेल्या तुम्ही तर राहणार की नाही राहणार. तुम्हाला असं वाटत असेल मी गेलो का संपलं आपलं आरक्षण आंदोलन, असं समजू नका, आपलं आंदोलन चालतच राहणार. कारण शेतकरी वर्ग हा असंख्य होता, मुंग्यासारखं सैन्य होतं. कारण शेतकरी हा गरजत होता, हंबरडा फोडत होता आणि मायाच्या आवाजाने रडत होता. कारण माय होती कोण? बच्चूभाऊ कडू. कारण त्यांचा वारसा, त्यांचा विश्वास, हाच विश्वास खरा ठरला. बच्चूभाऊ कडून ठरवला आणि त्यांनी कधीही विश्वासघात करणार नाही. मी तुला सांगून देतो, बच्चूभाऊ कडू शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्याचा नेता आहे, शेतकऱ्याचा पालनहार आहे. कारण बच्चूभाऊ कडूच सगळ्या गोष्टी करून राहिले. नाहीतर एखादा नेता पाहिला काय त्या विधानसभेत, आम सभेत, या केंद्रात आवाज आहे का शेतकऱ्याचा? नाही आले का? आवाज शेतकऱ्याचा नाही आहे. त्या कारणामुळे तुला मी सांगून राहिलो की राजा डोळे उघड. फेमस होण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी बच्चू कडूंचा आधार घेऊ नकोस. तुला घ्यायचं असेल, तुला फेमस व्हायचं असेल तर मी तुला स्वतः फेमस करतो. कारण मी तुझे नाव घेऊ तू तर फेमस झालास म्हणा. आता समजून जाय. आता लाख कमावत होता, आता करोडा कमावशील फेमस लोक सोशल मीडियावरून. अरे ज्या माणसानं शेतकऱ्याच्यासाठी लढला, त्यासाठी उपोषण केलं, त्यासाठी आंदोलन केलं, त्या शेतकऱ्यासाठी पायी चालला आणि त्याच माणसाला तू एका तिथं मुंबईला गेले म्हणून त्या माणसाचं चांगलं कर्तव्य, चांगले काम विसरता तू फक्त एका गोष्टीला ट्रोल करून राहिला आणि एका ट्रोल करू त्या माणसाला पुरं बदनाम करून टाकलं. म्हणजे त्या माणसाचे चांगले कार्य तुला दिसले नाही, फक्त एकच वाईट कार्य तुला दिसलं. ते मुंबईला गेले म्हणून त्यांना पुरं खराब करून टाकलं, त्यांना बदनाम करून टाकलं, सगळ्या गोष्टी करून टाकल्या तू. म्हणजे त्यांचं जगणं मुश्किल करून टाकून झाला तू तर. अरे बच्चा, अशानं कुठला शेतकऱ्यासाठी कोणता नेता धावून येत नाही रे. त्यासारखे असे गाभडले घुबडले झाकण झुले असले ना, त्याच्यानं कोणता नेता धावून येत नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. म्हणून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट लेखा पहिले 5 रुपयाचं होतं, आता 25 ते 40 रुपयाचं झालं. पहिले 5 रुपयाचा कट रुपये चहा होता, आता 10 रुपये कट झाला चहा. याचा विचार करणं लाज शरम आहे की नाही तुला? का बस कुकडे काही बकल्यानं बोलत असते काय? म्हणून कुठलाही शेतकऱ्यासाठी कोणताही नेता धावून येत नाही. तो बच्चूभाऊ कडू होय म्हणून तो धावत तरी आला. कारण तो शेतकऱ्याचा पुत्र होय, शेतकऱ्याचा पोरग होय, म्हणून त्या माणसाला कळा तरी आल्या शेतकऱ्याच्या, नाहीतर येत नाही. कारण हा माणूस
मंत्र्यात नसताना, कोणत्या पक्षात नसताना, हा माणूस कोणत्या पदावर नसताना शेतकऱ्याच्या सरसकट कर्ज माफ्या करू शकतो रे. अपंगाला विचार बच्ची भाऊ कोण आहे माझ्यासाठी, तर अपंग एकच म्हणत आमच्यासाठी परमेश्वर आहे. कारण त्या माणसाने आम्हाला जगायला शिकवलं, नाही तर आम्ही जगणार म्हणजे काय हे विसरलो होतो. त्यांना विचार तू झाकण झुल्या, फक्त कॉमेंट करून व्हिडिओ बनवून व्हायरल होणं सोपं आहे बे, पण तेच काम करून आपण स्वतः रियालिटीमध्ये रस्त्यावर उतरून त्या कामाला आपण यश आणून कर्तृत्वानं आपल्या नियमानं आपण करून ना तेव्हाच ते काम सक्सेस होते. व्हिडिओत काढून कॉमेंट करून बोमलं करून हे कोणालाही येते, अनफळाला येते. तू स्वतःला शिक्षक समजत असशील, शिक्षण आधी समजत असतील, विद्यार्थी समजत असतील, या कुठला काही समजत असतील, तर माझं एक ध्यान ठेव की तुझ्या बोलण्याला अर्थ नाही आहे, तुझ्या शिक्षणाला काही अर्थ नाही आहे. कारण तुझ्यापेक्षा अनफळ पुरले, तो मी अनफळ आहे, मी शिकलो नाही आहे जास्त, तुझ्यापेक्षा ज्ञान नाही आहे मला. पण मला एकच आहे की मला हे माहित आहे सत्य काय असते, असत्य काय असते. मी केलेली जाण विसरत नाही, बच्चू भाऊनं केलेले उपकार आम्ही विसरत नाही. कारण त्या माणसाचे एवढे कार्य आहे, त्या कार्याचं यश एवढं आहे की मी तुला सांगू शकत नाही लेका. तू बकल करतो, तू एक वेळा विदर्भात आहे मग समजून तुले देव. कारण था माणसाच्या पाया लागशील तू म्हणशील भाऊ चुकीचं बोललो मी. कारण एका चुकीच्या मुळे बच्चू भाऊने केली चूक, मुंबईला गेले ना गेली, ठीक आहे, त्या मान्य त्यावर चालतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ठीक आहे आपण त्याच्यावर चालू, तो म्हणून आला ना मुंबईला नव्हतं झाले पाहिजे होतं, जरांगे पाटील सारखं करा लागत होतं का सगळे मंत्रिमंडळ जरांगे पाटील पर्यंत येत होते. पण यश मिळो का नाही मिळो आंदोलनाला, पण तिथं येत होते, ठीक आहे जाऊ दे. पण एका चुकीच्या मुळे मुंबईला गेले, ही चूक झाली त्याची, ठीक आहे झाली चूक. अरे माणूस चुकीचा पुतळा आहे का, चुकतच असते माणूस नाही चुकणार तर का भूत चुकणार काय. हा तू नाही चुकला काय, तू नाही चुकून राहिला काय, किती वेळा चुकला असन तू, किती वेळा नापास झाला असन, किती वेळा तू कायच्या तरी चुकला असन. कोणता फॉर ड्रायव्हर नसन मारला त्या, तू ते लाल दाखवतं, ते खातं नाकाला लावतो, तोंडाला लावतो, आणि जांब दाखवतो, हे दाखवतो, ते दाखवतो, तू शेती दाखवतो. अबे दाखवून काय करतं, दाखवून काहीच नाही, तिला अर्थ नाही आहे रविराज भाऊ, तिला अर्थ नाही आहे. अर्थ कायले आहे, करण्याले अर्थ आहे. कारण तू जो माल विकतो तो विदेशात नेतो, कायच्यात नेतो, कुच्यात नेतो, तू मिटिंगा घेतं, हे घेतं ते घेतं, ते का फुकट घेतं काय, तू पैसे घेतं ना त्याचे, म्हणजे त्या व्यवसाय आहे ना, तू व्यवसाय करून राहिला, बिझनेस करून राहिला. पण शेतकरी बिझनेस नाही करत ना दादा रे. शेतकऱ्याला बिझनेस केला असता तर शेतकऱ्याचे 4-4, 5-5 बिल्डिंगा राहिल्या असत्या, सोन्याच्या कारा राहिल्या असत्या. पण शेतकरी हा बिझनेस नाही करत, कारण शेतकरी हा मनातून शेती करते, काळजानं शेती करते. समजला काय, मनानं काळजानं शेती करते, म्हणून शेतकरी हा भरपूर खाऊन राहिला. आणि म्हणून शेतकऱ्याच्या वाढीले काय आहे, आत्महत्या, दुसरं काहीच नाही. कारण शेतकरी इथून सोचतो ना, त्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करून राहिला. इथून शिकला असता ना, इथून दिमागानं, तर शेतकऱ्यानं आत्महत्या केली नसती. हे सरकार म्हटलं आतापर्यंत फुकलं असतं शेतकऱ्यानं. पण गोष्ट काय आहे, गोष्ट ते नाही आहे, गोष्ट काय आहे, शेतकरी इथून विचार करतो. कारण माल आम्ही कवडी मोल्याचा विकतो आणि व्यापाऱ्याला पैशानं तिकडे विदेशात विकते. म्हणजे फायदा कोणाचा होऊन राहिला, व्यापाऱ्याचा होऊन राहिला, शेतकऱ्याचा नाही होत. कारण शेतकऱ्याचा माल कवडी मोलात घेते व्यापारी, आणि त्याचा भाव आपल्या मालाला सोन्याच्या भावाने विकते बाहेर ठिकाणी व्यापारी. मग विचार कर, याच्यासाठी व्हिडिओ काढ रे, दुसऱ्याला ट्रोल करून व्हिडिओ काढू नको, नाहीतर तुला नंगा पुंगा करून टाकन रे भाऊ मी. एक वेळा विदर्भात दे. कारण कसं आहे, चॉकलेट हेन ते कारलं दाखवून राहिला, वांग दाखवून राहिला, मिरच्या दाखवून राहिला, टमाटे दाखवून राहिला, सगळं करून राहिला. त्याची चटणी कर, भरीत कर, खाऊन टाक. दाखवून काय करतं, समोर काय आहे हे विचार कर ना. आता समज 30 जून दिली ना, तर तू 2 महिन्यात कर्जमाफी करून दाखव, तेव्हा म्हणून मी तुले का खरा शेतकरी नेता आहे, खरं बोलता हा गडी, तेव्हा मी तुझ्या पाया लागन, माझ्या घरी फोटो लावन. तू या 2 महिन्यात येतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करून. मालाला भाव देतं काय तू, सोयाबीनले 8 ते 10 हजार रुपये, तुरीले 12 ते 14 हजार रुपये, कापसाले 12 ते 14 हजार रुपये, हरभऱ्याले 10 ते 12 हजार रुपये देतं तू देशील ना 2 महिन्यात एवढं करून. त्या फोटो घराला लावून, माया ह्या भीतीला लावून, फोटो भीती लावून, महाराष्ट्रातला ह्याच शेतकरी तुझ्या भीतीला फोटो लावून, पाया लागून तू या दररोज पाया लागत जाईल.
करतं काय बरोबर नाही का हो? फॉलो कर, शेअर कर, खरं बोलत असाल तर, कारण मिरची तर लागणारच आहे आता. जय जवान जय किसान.